नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज शुक्रवार दिनांक 29 मे 2026. मित्रांनो, आज राज्याच्या काही भागामध्ये पाऊस कमी होणार आहे तर काही ठिकाणी पावसाची शक्यता वाढणार आहे. तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक देखील नक्की करा. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय, तुमच्या भागामध्ये पाऊस झाला आहे की नाही, ते आपल्या गावाचं तुमच्या मित्रांनो नाव नक्की कळवा. त्या ठिकाणी सुद्धा आपण पावसाची शक्यता आहे की नाही ते कमेंट मध्ये सांगत असतो, त्यामुळे तुम्ही कमेंट नक्की करा, व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, आज आहे शुक्रवार दिनांक 29 मे 2026. आजचा जर विचार या ठिकाणी केला मित्रांनो, तर आज पुणे नगर या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. आपण स्क्रीनवरती बघू शकताय, बारामती, दौंड, राहू, सासवड, पुणे तसेच शिरूर, श्रीगोंदा या भागामध्ये मित्रांनो, कर्जत या राळेगाव या ठिकाणी आपल्याला दुपारनंतर जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते. तसेच पुणे व आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोरेगाव, लवासा तसेच या ठिकाणी रोहा, खोपोली, पेन, कामशेत या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारच्या 3 नंतर आपल्याला पाहायला मिळते. तसेच मित्रांनो, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये काहीसं पावसाचं प्रमाण हे कमी झालेलं आपण बघू शकता. या ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळते, परंतु पावसाची तीव्रता ही या ठिकाणी या भागामध्ये आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते. तसेच कोकणपट्टीमध्ये देखील मित्रांनो पावसाची शक्यता या ठिकाणी कमी आज देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर मराठवाड्याच्या काही भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला मिळतोय. लातूर जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही काही ठिकाणी पाहायला मिळते. निलंगा, औसा या भागामध्ये आपलं हवामान हे ढगाळ पाहायला मिळते. मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तसेच मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील येडशी, तेरखेडा, भूम, परांडा, वाशी, मस्सा, कळम या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तसेच बीड जिल्ह्यामध्ये देखील काही ठिकाणी तुरळक ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते. तसेच या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ आहे व तुरळक ठिकाणीच हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. एकंदरीत जर मराठवाड्याचा विचार केला तर बीड, लातूर, धाराशिव या 3 जिल्ह्यामध्ये भाग बदलत हलक्या मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील आज पाऊस पाहायला मिळणार आहे. तर मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यामध्ये आपलं हवामान हे ढगाळ पाहायला मिळते, परंतु पावसाची शक्यता ही कमीच पाहायला मिळत आहे. तसेच मित्रांनो, विदर्भामध्ये देखील जर पाहिलं तर विदर्भामध्ये देखील आपल्याला आज हवामान ढगाळ पाहायला मिळते. काही भागामध्ये पाऊस देखील पाहायला मिळतोय मित्रांनो, परंतु या ठिकाणी विदर्भामध्ये पावसाची शक्यता ही कमीच पाहायला मिळते. वर्धा, नागपूर या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ आहे, तुरळक ठिकाणी पाऊस देखील होऊ शकतो, परंतु या ठिकाणी विदर्भामध्ये पावसाची शक्यता अजून देखील मित्रांनो वाढलेली नाहीये. पावसाची शक्यता कमीच पाहायला मिळते. 30 मे पासून या ठिकाणी विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे काही भागामध्ये, ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. तसेच जळगाव, मालेगाव, नंदुरबार या भागामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते, परंतु पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत नाही. तसेच मित्रांनो, नाशिक जिल्ह्यामध्ये देखील हवामान ढगाळ आहे, परंतु पावसाची शक्यता आपल्याला जास्त करून या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळत नाही. एकंदरीत आज 29 मेचा महाराष्ट्राचा संपूर्ण विचार जर केला तर या ठिकाणी आपण जसं की पाहिलं, पुणे जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळते. नगर तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये देखील काही भागामध्येच आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. परंतु आज मित्रांनो, काही भागामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला आहे, जसं की आपण कोकणपट्टीमध्ये पावसाचा जोर कमी झालेला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर हा कमी झालेला आहे. मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात. आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.